खूप दिवसांनी आम्ही बाहेर चाललो होतो आणि चिकू एवढा खुश होता ना. चिकू म्हणजे माझा छोटा मुलगा खूप खुश होता. तो म्हणजे 2 दिवस झालं ना चल बोलत होता. तर कुठं तर आई माझी इथंच राहते पुण्यामध्ये, तर तिच्याकडे चल बोलत होता. तर तिथं माझी बहीण येणार होती, बहिणीच्या मुली येणार होते. तर तो सारखा आठवण काढायचा की चल चल, म्हणून म्हणलं आज जावाच. तर रिक्षा बुक केला आणि रिक्षातूनच गेलो आणि जवळच राहते आई, पण माझं काही जाणं होत नाही म्हणजे. आणि जाणं होत नाही त्याला पण काही कारणं येतं. आणि 4 महिने होत आलं असेल मी की चालले म्हणून, इतक्या जवळ राहून पण जाणं होत नाही माझं. तिथे गेल्याच्या नंतर मग लवकरच गेले होते मी, 10 वाजल्या होत्या. तर ते शांती होती या बाळाची, त्याच्यामुळं घरात सगळं काम होतं. तर मग चपात्या करायच्या राहिल्या होत्या, तर मग ते चपात्या केल्या थोड्याशा ना, आम्ही निघालोत. आई आणि बहीण आहे, आणि ही माझी बहीण आणि हे माझे दाजी आहेत, तर ही छोट्या मुलीचं कार्यक्रम आहे शांती. तर मग आम्ही इथं मंदिरात आलोत आणि इथं पूजा वगैरे सुरू झाली. आणि बाळाचं तर लगेच कुटाणे पण सुरू झाले, त्याने लगेच कुंकू पण सांडून घेतलं. तर मग इथं कार्यक्रमचं जवळपास 2-2.5 तास कार्यक्रम चालू होता. तर मुलांना सांभाळणं खूप कठीण जात होतं बाबा तोपर्यंत. मग नंतर खूप उशीर झाला म्हणून म्हणलं जेवण तर करायचंच, म्हणून तोपर्यंत रस पिऊन घेतला. खूप ऊन पडतंय आणि मी ह्या उन्हाळ्यात म्हणजे ना, हे दुसरी वेळेस आहे माझी रस प्यायची. एक तर मुंबईला पिले होते आणि एक ते इथं. मग बाळ पण पहिल्यांदाच रस पिलं होतं, तर ते खूप खुश झालं की त्याला पण म्हणजे छान वाटलं एकदम. आणि मग रस वगैरे पेलं होतं आणि नंतर मग ह्यांना, या बाळाला आहे ना, मंदिरात पाया पडायला घेऊन जायचं होतं. ह्याच्या गाईला पाया पडायला म्हणजे घेऊन जायचं होतं. तिथे गेले तरी स्वराज आणि हर्ष पण रस पित होतं. तर सगळेच रस पिले आणि मग नंतर आहे ना, मग ती बोलली की व्हिडिओ चालू आहे तिकडे बघ. तर ती आई आणि बहीण आहेत माझ्या. आणि मग नंतर आहे ना, घरी आलोत. मग कलिंगड कापलं, कलिंगड खाल्लं. तर आम्ही झोपलो होतो, तर आईने तर तोपर्यंत लाडू करायला पण घेतले. त्यांना वाटलं लई दिवसातून येते, तर लाडू आवडतात सगळ्यांना, म्हणजे मला नाही आवडत पण मुलांना आवडते. तर आईचा जीव राहत नाही, आईला वाटतं आपले लेकी थोड्याच वेळ येतात की लगेच जातात, त्याच्यामुळं काहीतरी त्यांना बनवावं. तर लाडू बनवले होते, म्हणजे हे असं करून ठेवलं, पण लाडू काही म्हणजे बनवले नव्हते. थोडेसेच बनवून म्हणजे बघितले की येतात का कसे, आणि तसंच मी आणलं होतं. तर म्हणलं घरी गेल्या बनवीन. आणि शेवया पण बनवून घेतल्या होत्या आईने. तर मग बहिणीने थोड्या आणि मी थोड्या शेवया पण घेतल्या. आईची माया म्हणजे या दुनियामध्ये कुठलीच माया नसते की ती म्हणजे आईची माया तिला हे करू शकत नाही. तर खूप साऱ्या शेवया पण बनवल्या होत्या. तर मग मी पण थोडे शेवया घेतल्या आणि निघालोत आम्ही आमच्या घरी. तर पुन्हा कधी भेटतो ह्याची काही हे नसते म्हणजे. आणि मग तिच्याच गाडीत मी अर्ध्यापर्यंत आले आणि तिथून मग आमची वाट वेगवेगळी झाली.